तुम्ही कधी बेडवर बसून जेवता का? आजकाल बहुतेक लोक मोबाईल बघत बघत बेडवर जेवता. पण तुम्हाला माहिती आहे का? वास्तुशास्त्रानुसार ही सवय तुमचं नशीब, आरोग्य आणि घरातील वातावरणावर परिणाम करू शकते. पैसा टिकत नाही, शरीर थकलेलं वाटतं आणि घरात शांतता राहत नाही. यामागचं कारण बेडवर जेवणं असू शकतं. आज आपण जाणून घेणार आहोत, बेडवर बसून जेवणं शुभ आहे की अशुभ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर आपण पाहतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन सुधारण्यासाठी उपाय. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आज व्हिडिओ तुमच्या रोजच्या सवयीशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार अन्नाचं महत्त्व. वास्तुशास्त्रात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं जातं. अन्न म्हणजे ऊर्जा, जी आपल्याला शक्ती देते. म्हणून अन्न कुठे आणि कसं घेतो याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो. बेडवर बसून जेवणं अशुभ का मानलं जातं? पहिलं, ऊर्जा गोंधळ, एनर्जी इम्बॅलन्स. बेड ही विश्रांतीची जागा आहे, जेवणाची नाही. दुसरं, नकारात्मक ऊर्जा वाढते. जिथे झोप आणि अन्न एकत्र येतात तिथे इम्बॅलन्स तयार होतो. तिसरं, मानसिक परिणाम, मन गोंधळलेलं, लेझीनेस वाढतो. चौथं, पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या जागी जेवणं, आर्थिक अडथळे. विज्ञान काय सांगतं? सायन्सनुसार बेडवर बसून जेवल्यास डायजेशन खराब होतं. पोश्चर चुकीचा असल्यामुळे ॲसिडिटी वाढते. मोबाईल वापरत जेवल्यास ओव्हर इटिंग होते. म्हणून वास्तू प्लस सायन्स दोन्ही हे टाळायला सांगतं. योग्य ठिकाणी जेवणं का महत्त्वाचं? डायनिंग टेबल किंवा जमिनीवर बसून शांत वातावरणात लक्ष अन्नावर. जेवण म्हणजे मेडिटेशन आहे. बेडवर जेवण्याचे दुष्परिणाम तर डायजेशन प्रॉब्लेम, आळस वाढतो, झोप नीट लागत नाही, घरात वाद वाढता. तर तुमची ही सवय कारण असू शकतं. वास्तू उपाय. आता महत्त्वाचा भाग, उपाय. बेडवर जेवण पूर्णपणे बंद करा. ठराविक जागी जेवा. जेवताना मोबाईल वापरू नका. जेवण्यापूर्वी हातपाय धुवा. शांत मनाने जेवा. हे छोटे बदल तुमचं आरोग्य आणि नशीब दोन्ही सुधारेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा. सकारात्मक जीवन आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.